वंदे वंदे हे आलेले आहेत. आमदार डॉक्टर संजयजी कुटे हे आलेले आहेत. आज ज्या ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करणार आहोत त्यामध्ये माननीय शेषरावजी दैभोळे, माननीय आदिनाथजी पंत ढोले, मंगलाताई जयकार, माननीय राजाभाऊ वाकडेकर, माननीय पंढरीनाथ दैभोळे, माननीय दौलतराव दैभोळे, माननीय बाबूरावजी काका, माननीय शांतीरायजी दुर्गा, माननीय वसंतरावजी घाटेकर, माननीय शंकररावजी बोरोड, माननीय तुकारामजी गाडगे, माननीय विष्णू पाटील शेंडे, माननीय बाबूरावजी जामदार आणि माननीय राणा सावले या सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय भाऊसाहेबजी धनगर यांच्या शुभ हस्ते आज होत आहे आणि प्रतिकात्मक स्वरूपात माननीय शेषरावजी दैभोळे यांची नाणेफुला आज आपण करणार आहोत. यासोबतच आपल्या येथे डॉक्टर जगदीश शेटे समोर बुक स्टॉलवर विक्रीला ठेवलेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन आज माननीय गडकरीजी यांच्या हस्ते होत आहे. पुस्तकाचं मूल्य 80 रुपये आहे आणि आज खरेदी करणाऱ्यासाठी 30 रुपये सूट आणि 50 रुपयात ते पुस्तक आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. सभा मंडपाच्या बाहेर ज्या सन्माननीय व्यक्ती उभ्या आहेत त्या सर्वांना नम्र पुस्तकाचे उद्घाटन आणि त्यांच्या उपस्थितीत शेषराव गुरुजी यांची नाणेफुला होत आहे. तसे माननीय गडकरीजी, माननीय अनंतरावजी खराब, अध्यक्ष रौद्र महोत्सव समिती बुलढाणा जिल्हा, माननीय नानाभाऊजी शिर्डी बाळाजी जिल्हा सरचिटणीस भाजपा, आजचे सत्कार मूर्ती माननीय शेषरावजी दैभोळे, राजा भाजपा तालुका अध्यक्ष आणि माननीय भाऊसाहेब सोनदार यांचे आगमन होत आहे. राजा भाजपा तालुका आपले हार्दिक स्वागत करीत आहे. माननीय नितीनजी गडकरी महाराष्ट्रामध्ये भाजपा अध्यक्ष, भ्रष्टाचाराची प्रकल्पात प्रणयने,
रावसाहेब दानवे यांचे हार्दिक स्वागत. संजयजी कुटे, माननीय माननीय रामदासजी आंबेडकर, त्यांचे लेखक डॉक्टर जगदीश सेटे, त्यांच्या सवित्य पत्नी जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर तलवे, सभा मंडपाच्या बाहेर असलेल्या बंधू भगिनींना नम्र विनंती की त्यांनी आज येऊन स्थानापन्न व्हावे. महिलाच्या मागील बाजूस पुरुषांनी बसण्यासारखंच नाही. कार्यक्रमाला आपण 5 मिनिटात सुरुवात करत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि त्यांच्या प्रतिकात्मक माननीय शेषरावजी डोईफोडे गुरुजी यांची नाणेतुला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत आणि माननीय भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या उपस्थितीत आज येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी येथे आलेले आहेत. आजच्या या शुभप्रसंगी भारतीय जनता पार्टीमध्ये काही व्यक्तींनी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. माननीय नितीनजी गडकरी योग्य वेळी त्यांना हार अर्पण करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देतील. आज आपण ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करत आहोत त्यामध्ये माननीय शेषरावजी डोईफोडे, माननीय आदिनाथजी पंत ढोले, माननीय कुंजाजी जाधव, माननीय कुंजाजी गुरुकुल, माननीय माननीय भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वागत होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या सोबत जयसुखी संचेती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री नितीनजी गडकरी आणि त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री भाऊसाहेब फुंडकर आणि त्यांच्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष घनश्यामदाजी, जिल्हा चिटणीस श्री शंतूजी संचेती, चिखलीचे आमदार सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, जलमचे आमदार डॉक्टर संजय कुटे, जिल्ह्याचे चिटणीस मोहनजी शर्मा, सरचिटणीस बाळासाहेब इंगळे आदी सर्व मान्यवर इथे स्थानापन्न झालेले आहेत. आपले ज्येष्ठ नेते मलकापूरचे जे सध्या रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे भारतीय जनता पक्षाचं, त्या कार्यक्रमाचे संयोजक श्री अनंतरावजी सराफ हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि ते सर्व मंचकावर स्थानापन्न झालेले आहे आणि 2 मिनिटात आता आपला कार्यक्रम सुरू होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेबजी फुंडकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नितीनजी गडकरी, डॉक्टर संजयजी कुटे, माननीय पाशाबाई, या सर्वांना मी नम्र विनंती करतो की अगोदर नम्र विनंती प्रतिमेचं पूजन माननीय नितीनजी गडकरी, माननीय भाऊसाहेब फुंडकर
घनश्यामदासजी गांधी, खासदार रावसाहेब दानवे, आमदार चैनसुखजी संतेजी, प्रदेश सरचिटणीस आमदार सौ रेखाताई खेडेकर, आमदार डॉक्टर संजय कुटे, अनंतरावजी सराफ, पंजाबराव देशमुख, पाशाभाई पटेल, शेषरावजी गुरुजी हे सर्व प्रमुख अतिथी करीत आहेत. त्यासाठी त्यांचे स्वागत माजी महापौर संभाजीनगर यांचे नुकतेच आगमन झाले. भाऊसाहेबजी फोनकर यांचा सत्कार जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर गणेश मांडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर प्रथम आगमन माननीय नितीनजी गडकरी यांचं आपल्या इथे होत आहे. त्यांचे स्वागत. आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यांचे लेखक डॉक्टर जगदीश शेटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यासोबतच नितीनजी गडकरी यांचा हार घालून स्वागत अनंतराव सराफ, नानाभाऊ खर्डीकर, घनश्यामदासजी गांधी आणि लोणार तालुका अध्यक्ष विष्णुभाऊ केंद्रे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी ज्यांचे नाव घेतले ते त्वरित सत्कार करतील. नितीनजींना लवकर जायचं आहे त्यामुळे आपण कार्यक्रम फार लवकर घेत आहोत. त्यानंतर सिंदखेड राजा नगराध्यक्ष तर्फे सदन मनोजी मेहत्रे गडकरींचं स्वागत करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष घनश्यामदासजी गांधी यांचा सत्कार भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर तनवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर खासदार भाऊसाहेब दानवे करतो. त्यानंतर आमदार चैनसुखजी संतेजी यांचा सत्कार भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मनोहरजी लंके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चैनसुखजी संतेजी भाजपा प्रदेश चिटणीस यांचा सत्कार मनोहरजी लंके. त्यानंतर आमदार सौ रेखाताई खेडेकर यांचा सत्कार महिला आघाडीच्या प्रमुख सौ सुनीताताई आंधळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर डॉक्टर संजयजी कुटे यांचा सत्कार ब्रह्मराजी हनुमंते हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ब्रह्मराजी मी ज्यांची नावं देतो त्यांनी त्वरित स्टेजवर यावं आणि आपला सत्कार करावा. यानंतर रौप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष अनंतरावजी सराफ यांचा सत्कार डॉक्टर जयेश सिन्हासे उपाध्यक्ष सचिव भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे याची मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस पंजाबराव देशमुख यांचा सत्कार युवा मोर्चाचे सदस्य संजय मुंबईकर यांनी त्याला विनंती करतो. पालवे तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा त्याला विनंती करतो. त्यानंतर माननीय श्री नानाभाऊ खर्डीकर रौप्य महोत्सवी समितीचे सरचिटणीस यांचा डॉक्टर घोडे करतील अशी मी त्याला विनंती करतो.
भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पाटाभाई पटेल यांचा सत्कार दादा जन्म व्यवहारी करतील असे मी त्यांना विनंती करतो. सोमेश लिंबाळे हे भाऊसाहेबांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भाजपाचे उपाध्यक्ष पाटाभाई पटेल यांचा सत्कार दादा व्यवहारे करतील. संभाजीनगरचे माजी महापौर बापजी कराड यांचा सत्कार भाजपाचे देवगडाच्या तालुका सत्काराचा कार्यक्रम हे संपलेला आहे. त्यानंतर आज आपण ज्यांची नाणेपुला करत आहोत ते भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते क्षेत्रवती गुरुजी यांचा सत्कार माननीय नितीनजी गडकरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय क्षेत्रवती गुरुजी यांचा सत्कार भारतीय सपत्नीक सत्कार करतील. निर्मला शेटे तुला बोलवा नाही घेऊ या स्टेजवर या. सौ शेषरावजी गैरथोडे एक मिनिट सपत्नीक सत्कार शेषराव गुरुजींचा होणार आहे. याच्यानंतर त्यांनी येथे उपस्थित व्हावे. इकडे तुम्ही शेषरावजी गैरथोडे सौ गैरथोडे नितीनजी गडकरी करतील आणि होणार आहे. दिनकरराव गैरथोडे सत्कार करतील. जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांचा सत्कार सुरेशजी नागरे करतील अशी गडकरी यांचा सत्कार जिल्हा उपाध्यक्ष शशिकांतजी खेडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचा एक मिनिट काकू एक मिनिट हा चला इकडे बघा एक मिनिट काकू. राजा भाजपाचे सचिव सुभाषजी शेटे थँक्यू सर. भाऊसाहेब कुलकर्णींचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भाऊसाहेबांचा सत्कार करतील लोणार तालुका खेडेकर नितीनजीचा सत्कार करतील अशी मी थोड़े में गड़बड़ होगी. डॉक्टर प्रत्युष शेटे सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. येथे सत्काराचा कार्यक्रम भूषण कृपया कोणी आता जे पुस्तक प्रकाशित होत आहे त्याचे लेखक जगदीशजी सेगे पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आमच्या लायकीने भाऊसाहेब शंकर आणि मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. वेळ थोडा असल्यामुळे आणि विषय मोठा असल्यामुळे पूर्ण विश्लेषण शक्य नाही आहे, परंतु जेवढं शक्य आहे तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या पुस्तकाचं नाव आहे जागतिक उदारीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उत्पादन मूल्य. त्या तिन्हीचा संबंध काय आणि याचं टोटल मूलभूत सुधारणासाठी आम्ही जागतिक उदारीकरणाचं स्वागत केलं होतं. मग आहे आणि पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुधारणा करण्यात आम्ही किती यशस्वी ठरलो हे आम्ही नाहिरेवाले चांगलं स्पष्टीकरण देऊ शकतो. आज पिण्यासाठी पाणी आपण उपलब्ध करू शकत नाही, मग शेतीसाठी काय करणार? विजेचं तर दिसतच आहे काय चाललंय. अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गरजा सुद्धा आम्ही विषया निगडीत आहे. तर जागतिक उदारीकरण आल्यानंतर वस्तूचा प्रचंड मारा मार्केटमध्ये झाला. या वस्तूवर आणि ती आमच्या हातात परिवाराच्या गोळीचं 40 रुपये सुद्धा मूल्य असू शकतं. मग हा 39 रुपये नफा कमवणारा हा बिअर बार मध्ये, डान्स बार मध्ये 5-5 लाख रुपये एका तासात उडवतो. आणि दुसरीकडे 24 तास आपल्या शेतात काम करून सुद्धा शेतकऱ्याला त्याचं श्रमाचं श्रम मूल्य मिळत नाही. ते का मिळत नाही? तर उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ म्हणजे वीज, पाणी, वित्तपुरवठा, मजुरी, रासायनिक खते, यंत्र, अवजारे या सर्वांचा खर्च प्रचंड वाढला. एक अर्थशास्त्राचं सूत्र आहे की प्रदान भागीला आदान बरोबर उत्पादकता. आणि आदानांचा खर्च म्हणजे वीज, पाणी हे जे सांगितलंय मी हे खाली येतो. त्याचा प्रचंड खर्च वाढल्यामुळे उत्पादकता शेतीच्या ज्या दिसून येते. उत्पादन दिसेल 20 पोते हायब्रिड होईल ते 10,000 रुपयाचं, त्याला खर्च 10,000 रुपये येईल, म्हणजे उत्पादकता काहीच राहिली नाही. आणि ह्या बरोबरीची समज येतात, पण असं होत नाहीये. सर्व शेतकऱ्यांच्या मनाचं उत्पादन मूल्य जर आपण काढलं, गहू, ज्वारी वगैरे त्याचा खर्च जाता, त्याला फक्त एका वर्षात 4,400 रुपये राहतात. मग 46,000 रुपये त्याच्या श्रमाचं झालेलं शोषण होय. बाजारात जागतिक उदारीकरणात वस्तू प्रचंड ओढल्या गेल्या. एक ग्राहक म्हणून आमचा खर्च प्रत्येकाचा वाढला, गरजा वाढल्या. त्या गरजेपोटी वस्तूला मूल्य प्राप्त झालं, नको त्या गोष्टीला मूल्य प्राप्त झालं. आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला एकीकडे उत्पादन नाही, दुसरीकडे खर्च वाढला. त्या दुष्टचक्रात शेतकरी अडकला, खेडी कंगाल झाली. हा सर्व वस्तूच्या रूपाने पैसा जमा झालेला पैसा शहरात गेला आणि तिथून तो बहुराष्ट्रीय कंपन्याकडे गेला. आम्ही उदारीकरणात काय कमवलं, उत्पादकता किती वाढली याचा विचार करावा लागेल. शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याशी निगडीत नाही आहे, ते डुबीत अर्थव्यवस्थेचं एक लक्षण आहे. तुम्ही किती दाखवा की एवढं विकास एवढा वाढला, एवढं पडकी गंगाजळी जमा झाली. आपण 70% जनता ज्या शेतीवर पोट भरते, 70% जनता ज्या लोक याच्यावर अवलंबून आहे आणि 100% लोकांचं अन्न, वस्त्र, निवारा ज्या व्यवसायावर अवलंबून आहे, त्याचा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत असेल तर उदारीकरणाची भाषा करता कशाला, सुपर पॉवरची भाषा करता कशाला? लक्षात ठेवा, शेतकऱ्यावर दया राखून आत्महत्या होऊ लागल्या हा फार गंभीर प्रश्न आहे. मला असं वाटतं सर्वांनी रुपयाची वस्तू 100 रुपये 200 रुपये काही कायदाच नाहीये. अहो 5 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर 5 पैसे जर वर घेतले तर त्याला शिक्षा आहे. पण 1 रुपयाची वस्तू तयार झालेली त्याला 100 रुपये 200 रुपये तुम्ही काही जरी किंमत टाकली तरी त्याला कुठे चॅलेंज नाहीये. आणि अशाच रूपानं जगाचं शोषण होत आहे, ज्याचे या चैन मध्ये नाहीये. तर हा जनरल माझा विषय होता.
की जास्तीत उदारीकरण शेतकऱ्याची आत्महत्या आणि उत्पादन मूल्य या विषयाचं मंथन करीत असताना मी एका अर्थशास्त्राच्या निर्णयावर आलो की जगातील कोणत्याही वस्तूचं मूल्य मूलतः शून्य असतं, मानसिक व शारीरिक गरजेचं ते मूल्य असतं. थोडासा अर्थशास्त्र विषय आहे. अर्थशास्त्र म्हणतं की गरजेतून वस्तूला मूल्य प्राप्त होतं. ही संकल्पना म्हणते की वस्तूला मूल्यच नसतं, ते गरजेचं असतं. जठरबा आज तुमच्या शेतावर होती, त्याचं कोणी तोडून तरी त्याचा उपयोग मूल्य नव्हतं, त्याला विनिमय मूल्य नव्हतं. पण आता जठरबापासून डिझेल तयार होऊ लागल्याबरोबर त्या वस्तूला मूल्य प्राप्त झालं, ते गरजेचं मूल्य ठरलं. आणि हा मांडलेला मी आर्थिक सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्रात तो सिद्धांत मी मांडलेला आहे. तो पूर्णतः मी इथे विषद करू शकत नाही. एक दोन उदाहरणात फक्त सांगता येईल मला की जो मांसाहार करत नाही त्याच्या नजरेत मांसाहाराचं मूल्य, मांसाचं मूल्य काय, मांसाचे भाव किती वाढले, मटाचे भाव किती वाढले, तर त्याला त्याच्याशी काही घेणं नाहीये. दारूनं पिणारा त्याचं मूल्य शून्य आहे. सँट्रो कार 6 लाखाची आहे, तोंडराबळीच्या तिचं मूल्य शून्य आहे. मानसिक व शारीरिक गरजेचं ते मूल्य आहे. मुंबईत 1 इंच जागेचे करोडो रुपये द्यावे लागतात. खेड्यात अगदी 25 एकर 30 एकर शेतीचे सुद्धा तेवढं मूल्य होत नाही, ते गरजेचं ठरतं. बस ही एवढी प्रस्तावना करून मी पाहुण्यांना बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. आणि उत्पादन मूल्य हे या पुस्तकाचं नाव आहे. आपल्या येथील डॉक्टर जगदीश शेटे यांनी 1991 पासून चिंतन करून हे पुस्तक तयार केलेलं आहे. माननीय नितीनजी गडकरी, भाऊसाहेबजी भुंकर, डॉक्टर भागवत कराड, आमदार जयसुद्धी संचेती, आमदार रेखाताई खेडेकर, संजयजी कुटे हे सर्व प्रमुख व्यक्ती या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहेत. आपण टाळ्याच्या गजरात एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. यानंतर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जगदीश शेटे यांचा सत्कार नितीनजी करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि सौ निर्मला सेठ, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार माननीय अनंतरावजी साहेब यांच्या हस्ते सर्वांना यांना विनंती करतो की त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. आपले कार्यकर्ते सत्काराचे साहित्य दिले देतील. भाऊसाहेबजी भुंकर, नितीनजी गडकरी, जयसुद्धी संचेती, पाशाबाई पटेल, रावसाहेबजी डांगे, मंगलाताई बिडकर, बाबूरावजी काकाड या 18 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार माननीय नितीनजी गडकरी, माननीय भाऊसाहेबजी भुंकर हे आपल्या शुभ हस्ते आज करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज भारतीय जनता पार्टीला 25 वर्ष झालेले हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने या जयराजी सराफ, संभाजीनगरचे माजी महापौर भागवतजी कराड, रावसाहेबजी दानवे, जयसुद्धी संचेती, सौ रेखाताई खेडेकर, आमदार यांच्या हस्ते होत आहे. यामध्ये आणीबाणीमध्ये जेलमध्ये असलेले असे 5-6 कार्यकर्ते आहेत ज्यांनी त्यावेळेला सत्याग्रह करून कारावास पत्करला होता. भारतीय जनता पार्टीच्या प्रगतीसाठी तनमन धनाने प्रयत्न करणारे, भारतीय जनसंघापासून कार्य करणारे असे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी उत्कर्षाला गेली आणि 2 खासदारांचे असे 190 खासदार होऊन अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. एकदा टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करावं असे मी आपल्याला नम्र विनंती करतो. माननीय शेषरावजी डोईफोडे यांची नाणे तुला होत आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला आपण तुला लावलेली आहे.
सत्कार झाल्यानंतर शिनगाव जहागीर येथील गावकऱ्यांनी माननीय शेषरावजी गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार केला, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी देऊळगाव राजा त्यांचे आभारी आहे. त्यानंतर शेषराव गुरुजींची नाणेतुला होत आहे, त्यासाठी मी शेषराव गुरुजींना आमंत्रित करतो की त्यांनी तुलेजवळ जावं आणि यानंतर कार्यकर्त्यांचा सत्कार होत आहे. कार्यकर्त्यांचा आणि फुलाची पाकळी देऊन सत्कार करत आहोत. यानंतर नाणेतुलासाठी प्रमुख अतिथी तिथे जात आहेत. आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. शेषरावजी गुरुजी आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. मंडळाचा अंदाज काढला. आज दोन सेलिंगमुळे सर्व आपला कार्यक्रम अंधारासाठी यावे ही नम्र विनंती. भारतीय जनता पार्टीचा सत्कार करतील अशी मौका आ जाए तो आवाम का तूफान बने, फिर चाहे हिंदू या मुसलमान बने, हर शख्स को ये लाजिम है कि सबसे पहले इंसान बने, सबसे पहले इंसान बने. इंसान आणि इंसानियतचं नातं जोपासत आयुष्याची ज्यांनी समर्पण केलं आणि जनसंघापासून तर आजपर्यंत ज्यांनी पक्षाची सेवा केली, आज अशा ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सत्कार होतोय. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि नाणेतुल्यासोबतच या ठिकाणी अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा, मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मला अतिशय आनंद होतो, संपूर्ण तालुक्याला आनंद होतोय. मी असं या ठिकाणी या प्रसंगी डॉक्टर जगदीश शेटे यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन दृष्टी आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे लाडके नेते प्रदेश अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं भूषण आणि ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचा आवाज नेहमी बुलंद ठेवला असे भाऊसाहेब फुंडकर, आदरणीय आणि माझे परमस्नेही संभाजीनगरचे माजी महापौर डॉक्टर भागवतजी कराड तथा मंचकावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित असे व्यक्ती, मी सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू तथा या तालुक्यातून आणि सिंदखेड राजा तालुक्यातून व बाहेरून आलेल्या मंडळींचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यापर्यंत अगदी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता पक्षाची सेवा केलेली आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेलं हे नेतृत्व आज या सोहळ्यारूपी या आनंदाने अतिशय खुलून दिसतंय असं मला या प्रसंगी वाटतंय. आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर शेटे यांचं या ठिकाणी जे कौतुक झालं, मला असं वाटतं डॉक्टर साहेब हे डोळ्याचे डॉक्टर झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं, कारण त्यांना ही फार चांगली दृष्टी या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. वित्त आणि खर्च शेतकऱ्यांच्या संबंधित सगळं माहिती पूर्ण लिखाण त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. तरी पण ब्रेन मी ऐकलं होता, पण एखाद्या वेळेस साहित्याची चोरी होऊ शकते असं कधी मी ऐकलं नव्हतं डॉक्टर. पण त्या पुस्तकातला काही अंश एका राजकीय पुढाऱ्याला पुरवून
या पुस्तकातील मुद्दे जसेच्या तसे पेपरला प्रकाशित झाले आणि मला असं वाटतं की असा अन्याय होऊन सुद्धा डॉक्टर शेटे यांनी संयमाने आपला हा जो कार्यक्रम आहे तो घडून आणला. या ठिकाणी हा एक दुग्ध सरकार झालेला आहे, पण या सरकारला म्हणावं तरी काय, कारण या ठिकाणी आज जळगावच्या शहरामध्ये 14 दिवसापासून पाण्याचा औष देखील मिळालेला नाही. तिकडे तलावामध्ये पाणी आहे पण पाईपलाईन फुटलेली आहे. खडकपूर्णा नदी आहे पण खडकपूर्णाचं धरण नाहीये. जिजामातेच्या नावाने आपण जयघोष करतो आहोत, पण जिजामाता साखर कारखाना पूर्ण झालेला नाही. या प्रसंगी मला असं म्हणायचंय की माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष तथा भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रसंगी आमच्या मतदारसंघाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आमचा हा वाळवंट रूपी प्रदेश, नाहीतरी आम्ही आता इकडे बॉर्डरवर आहोत, गोळ्या झेलून परेशान झालेली आमची सगळी मंडळी, यांच्याकडे लक्ष द्यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. आपल्या पक्षाचे आपल्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत. मला असं म्हणायचं, भारतीय जनता पार्टी देवगणाच्या वतीने मी अशी विनंती करतो की आमच्या या मतदारसंघाचं पालकत्व प्रदेशातील मान्यवरांनी कुठल्या तरी आमदारांकडे द्यावं असं मला वाटतं. या ठिकाणी डोईफोडे गुरुजींनी आपल्या मतदारसंघावरती अशा कार्याचा ठसा उमटवलेला आहे. मला असं वाटतं जर नेत्यांनी जर अधिक त्यांना संधी दिली तर कदाचित आपल्या या जिल्ह्यावर देखील अशी व्यक्ती प्रभाव पाडू शकते. बिलगुण अडथळ्यांना रस्ता तटस्थ आहे, बिलगुण अडथळ्यांना रस्ता तटस्थ आहे. चालण्यात प्राण आणि जगण्यात अर्थ आहे. खंबीर अडथळ्यांची खंबीरताच घ्यावी, खंबीर अडथळ्यांची खंबीरताच घ्यावी. पचवून सर्व काटे चालायचेच आहे, पचवून सर्व काटे चालायचेच आहे. अशा प्रकारचं हे आमचं नेतृत्व, अशा प्रकारची ही आमची व्यक्ती, त्यांचा आज या ठिकाणी सन्मान होतोय. या सन्मानानिमित्त आपण या ठिकाणी सगळेजण आलात. आपल्याला माहित नसेल, कुठल्याही प्रकारची लालसा न धरता कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवाराचा चहा न पिता काम करणारे लोक आमच्या या मतदारसंघात अनेक आहेत. त्यामध्ये काळे गुरुजी आहेत, उदयकुमारजी झाजर आहेत, दादाजम्मन लोहाणी आहेत आणि अनेक या ठिकाणी जेवढे जितक्या लोकांचा सत्कार केला ही सगळी मंडळी कुठल्याही प्रकारचा लालसा न धरता या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. कारण अपनी तो धारा उल्टी है, मुर्गे धारा में बहते हैं. आपली पुन्हा एकदा मी प्रदेशाकडे अशी मागणी करतो की आमच्या मतदारसंघाकडे जातीनिशी लक्ष द्यावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद डॉक्टर मांटे, वेळेत संपवलं. यानंतर सत्कार मूर्ती माननीय शेषरावजी गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर द्यावं. मनोगत 5 मिनिटात करा. माननीय अध्यक्ष महोदय डॉक्टर भगवतराव कराड, तसेच आजचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीमान नितीनजी गडकरी, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय भाऊसाहेब फुंडकर, सरचिटणीस श्री चेन सुट्टी संचेती, बुलढाणा जिल्हा भाजपा अध्यक्ष श्रीमान घनश्यामजी गांधी, माननीय आमदार सौ रेखाताई खेडेकर, माननीय आमदार
नाना एक आपले जलम मतदारसंघाचे आमदार कुठेजी आजच्या या कार्यक्रम नाना गिरडीकर, त्यानंतर आपले सरचिटणीस पंजाबराव देशमुख, खासदार रावसाहेब दानवे, सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष प्रभाकररावजी पुढे, संघटन मंत्री रामदासजी आंबेडकर, पाशा पटेल, बबनराव दोनीकर आणि इतर मान्यवर. आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय नाना सावजी, गोविंदराव चव्हाण, इंद्राजी जाधव, इंद्राजी गुरुकुल, दगडूजी वल्ले, बाबूराव खारदे, श्री वाघळकर, श्रीमती मंगलाताई बिलकर, श्री वसंतराव घाटेकर, श्री शंकरराव गोरू, श्री शांतीलालजी दुसला, श्री तुकारामजी गाडवे, श्री बाबूराव कामदार, श्री पंढरीनाथ डोईफोडे, श्री दौलतराव डोईफोडे. आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक वेळेचं बंधन असल्यामुळे मी संयोजकांचे नामोल्लेख करणार नाही, परंतु त्यापैकी श्री उदयकुमारजी छाजेड, डॉक्टर रामदास शिंदे, डॉक्टर गणेश मानते, भगवंतराव काळे, सौ सुनीताताई आंधळे, भीमरावजी पालवे, दादा व्यवहारे, सावळाराम उर्फ सुरेशजी नागरे, डॉक्टर शंकर तळवे, वसंत पाळवे, मनोहर लंके, प्रल्हाद पेटकर, ॲडव्होकेट घनश्यामजी भाला, श्री परल कोटीचा, प्राध्यापक विनायक कुलकर्णी, भगवानराव नागरे, सन्माननीय मंच आणि माझ्या असंख्य चाहत्या बंधू भगिनींनो, माझे मनोगत फार मोठे आहे, परंतु मला अगोदरच आज्ञा झाली की माननीय नितीनजींना पुढे जायचं आहे आणि म्हणून मी फार कमी वेळामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आजच्या घडीला एवढंच सांगतो की बापाला बाप न म्हणणाऱ्याच्या पिढ्या मागून पिढ्या निर्माण होत असताना आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुसंस्कारित झालेला हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि यांनी मात्र आपल्या जुन्या जाणत्याचा सन्मान कायम ठेवून नवीनांचं स्वागत, नवीनांना स्फूर्ती देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये जगामध्ये असा एकच पक्ष आहे भारतातला थोडा की जो पक्ष सगळ्यांना घेऊन चालू इच्छितो आणि हा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष जर सत्तेवर गेला तर चमचगिरी भाटगिरी करणारे जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत त्यांना पुन्हा जनता सत्तेजवळ फिरकू सुद्धा देणार नाही याची त्या लोकांना खात्री असल्यामुळे कट कारस्थाने करून भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. असे असले तरी आपल्या भारतामध्ये आयाराम गयारामचे अनेक लोक आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की हिचा कार्यकर्ता उपाशी मरेल, हिचा कार्यकर्ता तहानेने लघु होईल, हिचा कार्यकर्ता कधीही कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक चढउतार पाहिलेले आहे आणि मी संघाचा एक स्वयंसेवक असल्यामुळे आजपर्यंत या पक्षामध्ये शिस्तीने काम करत आहे. माननीय भाऊसाहेब फुलकर जेव्हा आणीबाणीतून सुटून आले तेव्हा पहिले सातारा जिल्ह्यामध्ये मी माझ्या गावामध्ये त्यांचं केलेलं आहे. तेव्हा ते अविवाहित होते आणि ते वयाने लहान असले तरी त्यांनी या देशासाठी केलेला त्याग महान आहे. 21 महिने या देशातील जयप्रकाश नारायण पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकापर्यंत ज्यांनी जेलमध्ये डांबलं होतं त्या सर्वांनी आपला असीम त्यागाने एक नवीन पक्ष जन्माला घातला आणि हा पक्ष आणीबाणी उठल्याबरोबर जेव्हा निवडणुकीत उतरला तेव्हा या देशातल्या काँग्रेसची सत्ता जनतेने झुगारून लावली आणि जनतेने
या देशामध्ये जनता पार्टीचं राज्यान, जनतेचं राज्यान. त्या जनता पार्टीच्या मिलनामध्ये जसा भारतीय जनसंघ होता, तसेच समाजवादीवाले होते, अनेक पक्ष होते. आणि या पक्षांनी भारतीय जनसंघाच्या 102 खासदारावर दुहेरी निष्ठेचा आरोप केला. आणि दुर्दैवाने सत्तेचं सूत्र चालवण्याचं सोडून एकमेकावर चिखलफेक केली. आणि त्याला कंटाळून भारतीय जनसंघ हा त्या जनता पार्टीतून बाहेर पडला. आणि अटलजींनी सांगितलं की आता पुन्हा जनसंघाकडे आम्ही जाणार नाही. तर जनता पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. आणि त्याच्या मागे आपण विदेशी जनता पक्ष म्हणण्याऐवजी भारतीय जनता पक्ष असा एक शब्द लावला. निशाण जे उभं होतं ते आडवं केलं. आणि त्याच्यावर जो नांगरधारी शेतकरी होता त्याच्या चिखलातून निघालेलं कमळ बसवलं आणि आपली वाटचाल सुरू केली. 2 खासदारापासून 102 खासदारापर्यंत आपण बदललेली. आणि अंधेरीने चिंकारी अटल बिहारी असा जो नारा 1980 मध्ये आम्ही मुंबईच्या महाधिवेशनामध्ये केला होता, तो एक दिवस फळ झाला. आणि 22 पक्षांना घेऊन एकत्र येऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी कुशल असं नेतृत्व या देशाला दिला. आणि या देशाचा विकास झाला. देश आर्थिक कर्जामध्ये बुडलेला होता. आणि देशावर कर्ज व्याज घेण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागत होतं. माननीय अटलजींच्या नेतृत्वाखाली आपण कर्जमुक्त झालो. 6 वर्षांमध्ये हा चमत्कार. सामान्य जनतेला लोक विचारतात अटलजीने काय केलं हो तुमच्यासाठी. अरे एवढा कर्जाचा बोजा जगामध्ये दबलेला होता तो तुमचा वरून टाकला. जगामध्ये सामर्थ्याशिवाय किंमत नाही. आणि म्हणून पोखरण येथे अणुबॉम्बचा स्फोट करून आम्ही शस्त्रधारी आहोत असं जगाला सांगितलं. आणि बलवानांच्या गोष्टी कोणी ऐकतात. अटलजींनी आपल्या देशाला गरिबांच्या हाईतून उचलून जगातील 5 बड्या शक्तींच्या रांगेमध्ये नेऊन घातलं. हे सर्व आपण पाहतो आहोत. आणि या अशा रीतीने उत्तम प्रकारे देशाचं कुशल नेतृत्व चालवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा कंबर कसावं लागणार आहे. जे बाकीचे लोक आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, 800-900 कोटी रुपये चारा घोटाळ्यामध्ये खाऊन सुद्धा जो रेल्वे मंत्री पदत्याग करत नाही आणि साधा आरोप झाल्याबरोबर जॉर्ज फर्नांडिस सारखा माणूस राजीनामा देतो आणि दोषमुक्त झाल्याशिवाय पदावर येणार नाही असं म्हणतो. जनतेला खरोखर याची निवड करायची आहे. आणि एक दिवस आपल्याला भारतीय जनता पार्टीला सत्तेवर जायचं आहे. आज या ठिकाणी मी आज एवढं सांगू इच्छितो की मला आता कोणतेही पद घ्यायचं नाही, मला आता कोणत्याही निवडणुकीला लढायचं नाही. परंतु आमचा हा सिंदखेड मतदारसंघ जिजामातेचा मतदारसंघ आहे. या जिजामातेच्या मतदारसंघामध्ये अनेक जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आपले तन मन धन खर्च करून टाकलेलं आहे. आणि मैदान फार मोठं आहे, संघाची क्यू करावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. या ठिकाणी या सर्व आमच्या सिंगावासियांनी माझा जो इथे वैयक्तिक सत्कार केला त्याबद्दल मी सिंगावासियांचे सुद्धा आभार मानतो. आणि वेळेच्या अभावी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंधियारों से सूरज करता नहीं दोस्ती, तारों से अंधियारों से जल का मेल नहीं होता, शोलों से अंगारों से शेर कभी हाथ नहीं मिलाता, जंगल में सियारों से और राष्ट्रभक्त कभी हाथ नहीं मिलाता देश के गद्दारों से. आजच्या कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष श्री भागवत जी कराड, आपले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ गडकरी, महाराष्ट्र
विधान परिषदेचे आणि आदरणीय मंच, आपल्या काही आमदार सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, आपले आमदार श्री संजयजी कुटे आणि मंचावरील सर्व मान्यवर, सत्कार हा कोणत्याही व्यक्तीचा होत नाही, सत्कार हा कोणत्या कार्याचाही होत. सलग 50-50 वर्ष 40-40 वर्ष काम केलं, निष्ठा आणि या ठिकाणी जीव ओतून काम करण्याचं काम केलं, म्हणून अशा व्यक्तीचा, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आपले आदरणीय नेते श्री नितीनभाऊ गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या आत्महत्या करतो आहे, ते सर्व अर्थशास्त्राचे आकडे या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत, म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करेन. पाण्याची समस्या एक विषय जरी आपण लक्षात घेतला तर भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा उठून उभा राहिला पाहिजे आणि त्याने परिश्रमाची पराकाष्ठा करावी. मला आजही अटल बिहारी वाजपेयी यांचं पहिलं भाषण, ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, समतानगर मुंबई येथे त्यांनी केलं ते भाषण आपल्या भाषणातून बोलतीलच, पण एकच समस्या आपल्याला भविष्यात काय करायचे तेवढं बोलतो आणि वेळेचं लक्ष ठेवून मी या ठिकाणी आपल्या शब्दांना थांबवतो की आज आपल्या गावामध्ये विजेची समस्या आहे. गावात काही संपूर्ण महाराष्ट्र अंधारात आहे. भार नियमन किती तास चालते याच्याबद्दल बोलता येत नाही. एमएससीबीला खऱ्या अर्थानं त्याच्या शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे. एमएससीबी म्हणजे सुकाळ निर्माण करायचा असेल तर आज पाणी 14 दिवस इथे नाही आहे. पिण्याच्या पाण्याची एक योजना बंद पडली, ती पिण्याच्या पाण्याची योजना एका गावात आमच्याकडे बंद पडली, पण त्या सर्व योजनेला चालवण्याकरता अमेरिकन कंपनीचं इंजिन होतं आणि एकदा ते इंजिन बिघडलं. इंजिन बिघडल्यानंतर सर्व ठिकाणी धावपळ सुरू झाली, ती पाण्याची योजना बंद पडली कारण की इंजिन फेल झाला आहे. आपल्या गावातल्या आणि परिसरातल्या मोठमोठ्या त्या ठिकाणी तंत्रज्ञांनी ते इंजिन दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं. इंजिन दुरुस्त करण्याचं काम सुरू केल्यानंतर भयसारखी वार्ता पसरली. जिकडे तिकडे काय इंजिन सुरू झालं, अमेरिकेहून फॅक्स आला की व्हॉट मेथड यू हॅव अडॉप्टेड टू स्टार्ट द इंजिन. इकडून फॅक्स गेला की संत्याग मेथड वी हॅव अडॉप्टेड. आता हे जर आपलं इंजिन सुरू होतच नसेल तर आपल्याला हा दणका देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही सर्व सक्षम आहात याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी कंबर कसून भविष्यामध्ये हे आंदोलन, उद्याच आपल्याला 8 वाजता रस्त्यावरती प्रदर्शन करायचे आहे, रस्ता रोको करायचा आहे. खऱ्या अर्थानं ही ऊर्जा, ही शक्ती, ही भारतीय जनता पक्षाची शक्ती आणि ऊर्जा, त्याचं एक चांगलं ज्वलंत अशा प्रकारचं दिग्दर्शन उद्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाची गरिमा वाढेल, त्याचा प्रभाव वाढेल. संघटित शक्तीमध्ये प्रभाव असतो हे तुम्ही आम्ही सर्व मान्य करतो. आणि डॉक्टरांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की सामूहिक जर आपण आघात केला तर निश्चितपणे आपल्याला चांगले परिणाम दिसतील आणि त्याच्यावर प्रभाव पडणार आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर असून सुद्धा त्यांनी अर्थशास्त्राचा सिद्धांत या ठिकाणी मांडला. म्हणतात माझ्या दृष्टीनं तर डॉक्टर तुम्ही केलेलं हे म्हणजे ऑपरेशन इज सक्सेसफुल. तुम्ही जे या काँग्रेसला जे काही या ठिकाणी धडा शिकवण्याचा निर्धार केला त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ऑपरेशन डॉक्टर करू शकतात आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांची आत्महत्या कशी होते, का करतात, का बरं त्यांच्या जागतिकीकरणाचे परिणाम झाले हे आपल्या विश्लेषणातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे ऑपरेशन आपण केलं आणि ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. माननीय नितीनजी गडकरी यांना विनंती करतो की त्यांनी हार घालून त्यांचं स्वागत. गडकरी यांना हार घालून त्यांचं स्वागत करतात. 1 मिनिटासाठी वेळ मागून घेतलेला आहे. त्या ठिकाणी मी नाण्यातुला झाली तिथे 2 गीत फसलेले ते मला विचारतं घेता येईल कुठे न्यायचं. तर माझी त्यांना विनंती आहे ते मागे नाही आहे.
निधन न मानू. तर या पैशाचा उपयोग पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी करावा तो मी त्यांना समर्पित केला आहे. यानंतर संभाजीनगरचे माजी महापौर बाबुरावजी कराड यांना विनंती करतो त्यांनी आपल्या बरोबर 5 मिनिटात व ज्येष्ठ कार्यकर्ते केशवरावजी डोईफोडे सर यांच्या नाणेफुलाच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय गडकरी साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते माननीय भाऊसाहेब फुंकर साहेब, चिखलीच्या आमदार श्रीमती रेखाताई खेडेकर मॅडम, आमदार संचित साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, डॉक्टर शेटे, आपलं आरोग्य समतोल राहू शकतं. त्याचप्रमाणे आजची जर परिस्थिती पाहिली, या जागतिक उदारीकरणामुळे सर्व बाहेर देशाच्या कंपन्या आपल्या भारत देशामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे शेतीला किंवा शेतकऱ्याला जेवढं महत्व द्यायला पाहिजे होतं तेवढं देण्यात आलेलं नाही. म्हणून अर्थव्यवस्था सध्या बिघडलेली आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या जास्त होत आहेत. विशेषतः ज्या आत्महत्या झाल्या विदर्भात आणि मराठवाड्यात जास्त आत्महत्या झाल्या. म्हणून आमचे नेते माननीय गडकरी साहेब आणि फुंकर साहेब यांना मी विनंती करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त सवलती देऊन शेतकऱ्याच्या हितासाठी आपण निर्णय घेतच आहात, पण आणखी घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. यावेळी दुसरा चांगला कार्यक्रम म्हणजे डोईफोडे गुरुजी यांचा सत्कार. मी त्यांना विद्यार्थी असल्यापासून ओळखतो, कारण मी जनशुद्धी संचेती या कार्यक्रमाला प्रामुख्यानं संभाजीनगरहून आलेले डॉक्टर कराड, आमदार रेखाताई खेडेकर, आमदार डॉक्टर कुटे, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार झाला. असे सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू. जागतिक उदारीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उत्पादन मूल्य हे पुस्तक या ठिकाणी लिहून त्यांचं विमोचन आज माननीय नितीन भाऊ गडकरींच्या हस्ते या ठिकाणी करून घेण्याचा योग या ठिकाणी आणला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जन्मापासून नव्हे तर जनसंघाच्या जन्मापासून ज्यांनी अविरत गेली 50 वर्ष कष्ट घेतले आणि आपला पक्षाचा विचार हा जिवंत ठेवला, अशा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या वर्षभरात सर्व हिंदुस्थान बंद करण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे, सुरू केली. त्याच्यामध्ये शेतमाल सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आहे आणि म्हणून अशा या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचा शेतकरी टिकेल की नाही अशा प्रकारचं एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग उत्पादक मूल्याचाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. मित्रांनो, या पुस्तकाच्या